आपल्यासोबत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आहेत. सर, अजूनही पालकमंत्र्यांची यादी फायनल झालेली नाही. त्याच्यातच स्थानिक नेते चंद्रकांत खैरे असं म्हटलेत की या जिल्ह्यातला न भाजपचा न तुमचा पालकमंत्री होणार, बाहेरचा पालकमंत्री येईल म्हणून. जिल्ह्याच्या सर्वच महाराष्ट्रातल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होणं बाकी आहे. 1-2 दिवसात ती यादीसुद्धा प्रसिद्ध होणार आहे, म्हणून त्याची काही चिंता करण्याचं इतराला काही कारण नाही. राहिला ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल हे मुख्यमंत्री ठरवतील ना. त्यासाठी विरोधकांना काही त्याच्यावर चर्चा करण्यासारखं काही नाही. म्हणून आमच्याकडं तर ना त्याची चर्चा आहे ना त्याच्याबद्दल कोणते वाद आहेत. 1-2 दिवसामध्ये मुख्यमंत्री जो पालकमंत्री देतील तो आम्हाला मान्य राहील. सर, राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमध्ये अधिवेशन आहे. त्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार नाहीत. त्यांची तब्येत बरोबर नाही असं सांगितलं जातं. एकीकडे पंतप्रधान मोदी मुंबईला आले, त्यावेळेसही ते आले नाही, आजही ते गैरहजर असणार आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ त्या अधिवेशनाला असण्याची शक्यता आहे. त्यांची नाराजी दूर झाली आहे का, किंवा अनेक दिवसानंतर आपलं अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र येणार आहेत? कसं बघता याच्याकडे? नाही, आता त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या अधिवेशनाला कोण येणार आहेत कोण येणार नाही त्याबद्दलची माहिती माझ्याकडे तर नाही. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जे काही गदारोळ चाललेला आहे त्यानुसार जर त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा पक्षाच्या अंतर्गत निर्णय आहे. म्हणून त्याच्यावर मला वाटतं आमच्यासारख्यांनी काही बोलणं उचित नाही. याबद्दलची सर्व माहिती किंवा याचं सविस्तर तटकरे साहेब आपल्याला निश्चित देऊ शकतील. पक्षाच्या अंतर्गत विषयामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे हस्तक्षेप करत नाहीत. लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये पडताळणीचे आता चालू आहे अभियान. त्यामध्ये पडताळणी होण्याअगोदरच 4,000 लाडक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे. नाही, काही लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मुळामध्ये ही योजना सर्वसामान्य लाडक्या बहिणीला पर्यंत पोहोचली पाहिजे हा सरकारचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांनी मुदतवाढसुद्धा सरकारने दिली होती. जर काही बहिणी तिथं राहिल्या असेल तर त्यांनी फॉर्म भरावेत म्हणून. आम्हाला त्याच्यातून कमी करणं हा आमचा उद्देश नाही. मूळ उद्देश आहे की त्या योग्य लाडक्या बहिणीच्या हातामध्ये ते पैसे गेले पाहिजेत. काही लोक इन्कम टॅक्स भरतायत, मोठ्याल्या पदावर आहेत, त्यांनीसुद्धा काही अर्ज भरलेत. सरकार देते म्हणून अर्ज भरायचं ही पद्धत योग्य नाही. म्हणून काहींनी स्वतःहून आता मागं घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि याचा फायदा त्या सर्वसामान्य बहिणीला निश्चित होईल. आणि म्हणून यामध्ये कोणतंही राजकारण नाही किंवा राजकारणासाठी कुणाचे नाव कमी करणं हा विषयसुद्धा नाही. गॅस योजना जशी होती ना, ज्यांचे जे चांगले आहेत त्यांनी त्या गॅस योजनेचा पहिला फायदा घेतला होता, नंतर त्यांनी स्वतः सरेंडर केलं. तसंच काही लोक स्वतःचे फॉर्म विड्रॉ करतात आणि म्हणून याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये अशी आमची विनंती राहील. सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाला, परंतु त्यामध्ये त्यांच्या मुलाचा बळी जाणार होता असा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड काही आरोप करू शकतो. जितेंद्र आव्हाड तर भारत पाकिस्तान करायला बसलाय तिथं. सैफ अली खानवर हल्ला झाला, पहिलं सांगितलं की मुसलमानावर हल्ला झाला, आता त्याच्या मुलाचं नाव त्यांनी गोवलं. हे हेडलाईन बनवण्यासाठी करतात. हे सर्व हेडलाईन कशा बनतील कोणत्याही गोष्टीच्या? पहिलं का आता जातीचा उल्लेख त्यांनी काय करावा? अरे, तुम्हाला राजकारण करायचं तर कुणाच्या जीवावर बेतलंय त्याची चौकशी किंवा त्याचा त्या आरोपीला पकडण्यासंदर्भामध्ये आपली भूमिका असली पाहिजे. त्यांची भूमिका जातीवर जाते. पहिले नको त्या ठिकाणी अश्रू ढाळण्याचा प्रकार करतात. त्याच्या मुलाच्या जीवावर बेतणार होतं म्हणून सांगतात. यांना काय स्वप्न पडलं होतं का? मग कदाचित आरोपी हा यांना माहिती असावा, मग यांनी आरोपीचं नाव सांगावं. उगाच असे बेताल वक्तव्य करून पुन्हा त्या इतर लोकांसारखं जितेंद्र आव्हाडने करू नये. एक लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधीने आपलं स्टेटमेंट देताना थोडा संयम बाळगला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर या हत्येचं कारण पुढे करून कोऑपरेटिव्ह 2 सारख्या घटना घडवण्याचा राज्यात मोर्चा प्रयत्न केला जातोय असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. लक्ष्मण हाकेने असं बोलणं योग्य नाही आहे. त्या देशमुखांच्या हत्येचं प्रकरण जे सिरियस आहे, गंभीर आहे, त्यावर सर्वांनी एकमत होऊन त्या आरोपीला, हत्याराला कसं शिक्षा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी वारंवार सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यांनी राजकारण करू नये. त्या राजकारणाच्या दृष्टिकोन त्याच्याकडे पाहू पण नाही. मी असं अनेक वेळेला सांगितलेलं आहे. परंतु काही लोकांना याच्यातही राजकारण दिसतं. मग ओबीसी के मराठा, मग हा का तो, मग वंजारी के मराठा, हे जे काही एकमेकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम काही लोक करत आहेत, मला वाटतं ते चुकीचं आहे. असंही म्हणाले की सुरेश दस यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये ओबीसीने निवडून देऊन चूक केली
असंही लक्ष्मण हाके म्हणतात. आता या गोष्टीवर त्याचं उत्तर तो सुरेश धस चांगल्या प्रकारे देऊ शकतो. मला या वादात पडायचं नाही, परंतु असं बोलणं योग्य नाही एवढं मी निश्चित सांगेल. हे ते सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.